मी केलं असतं, मी वडा आणला असता तर मला बोरडलं असतं तुम्ही की राजवाडे अहो किती तेलकट खाताय तुम्ही. आता नाटक बघायला आलोय आणि आपलं ठरलंय ना नाटकाच्या परंपरेने सगळ्या गोष्टी करायच्या. तुम्ही नाही का फुलं आणलीत माझ्यासाठी, मग नाटकाच्या प्रयोगाला आलं की इंटरव्हल मध्ये बटाटा वडा खाणं इज मॅन्डेटरी. आणि आपल्याकडच्या थिएटर्स मध्ये इतके सुंदर मिळतात ना वडे. हो पण हा असं इथला नका वडा खाऊ. त्यापेक्षा आपण एक काम करूया, इथे जवळच एक रेस्टॉरंट आहे, तो शेफ ओळखीचा आहे माझ्या, मी त्याला फोन करून सांगतो वडा तयार करू, आपण तिकडे जाऊन वडा खाऊन येऊ परत. तुम्ही बरे आहात ना? तुमचा तो 5 स्टारचा वडा, ह्या वड्याची सर येईल का त्याला? मी हा वडा टेस्ट करून बघा. माहितीये लहानपणापासून बाबा मला नाटकाला घेऊन जायचे ना, तेव्हा ही गोष्ट ठरलेली असायची आणि आजही तशीच चव आहे तशी. नको नको स्वानंदी, रिस्क आहे ह्याच्यामध्ये. हा वडा कुठल्या तेलामध्ये तळलाय, त्याच्यात भांड कुठलं वापरलंय, ते स्वच्छ आहे की नाही आपल्याला काही माहिती नाही. असा वडा कसा खाऊ शकता तुम्ही? हो तुम्हाला वाटतं तेवढं वाईट नसतं, नाही तर नाटक बघायला येणारी लोक सगळी आजारी पडली नसती का? त्यांना पण थोडंसं कळतं, हायजेनिक असतं सगळं. घ्या. राजवाडे, हा तुम्ही ठीक आहात ना? हो हो हो, मी टांग्यात बसलो नाही कधी ना, म्हणून. मी पण मज्जा येते ना? आता तरी येते, पुढचं माहित नाही. तुमच्या चेहऱ्याकडे बघून वाटत नाहीये असं. नाही येते. ओ ओ ओ टांगेवाला दादा, त्या घोड्याला रस्ता माहितीये ना? नाही नाही, नाहीतर चुकून जायचा भलत्या रस्त्याने म्हणून विचारलं. राजवाडे, अहो व्हॅलिड प्रश्न आहे ना माझा, लक्ष ठेवलं पाहिजे. असंच भलतीकडे कुठेतरी घेऊन गेला तर काय करायचं आपण? हळू रे हळू. काही गरज नाही, शहाणा आहे तो घोडा, त्याला माहिती आहे त्याचा मार्ग कुठला आहे. ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर असेल छाना घोडा. राजवाडे, तुम्ही घोड्याकडे लक्ष देऊ नका, माझ्याकडे लक्ष द्या बरं. माझ्याशी बोला. हा काय बोलू? नाटक आवडलं? हो खूप आवडलं, थँक्यू. का? का म्हणजे नाटक बघण्याचा हट्ट केलात ना तुम्ही, म्हणून. तुम्हाला पण थँक्यू. का? तुम्हाला नाटक आवडलं ना, मला ना याचाच खूप आनंद होतोय. डन, मग आपण बघत जाऊया नाटक. नाटक पण आणि मराठी सिनेमे पण. हे जरा जास्त होते हा स्वानंदी. राजवाडे प्लीज ना, प्लीज. थांबा ना जरा, स्टेप बाय स्टेप जाऊया ना, असं घाई करू नका एकदम. बरं ठीक आहे, नाही करत घाई, तुम्ही तुमचा वेळ घ्या. पण भारी वाटलं मला. नाटक ना? नाटक तर भारी होतच, पण माझ्या बाजूला तुम्ही बसला होता आणि त्या नाटकातल्या दोघांसारखा आपलाही एक प्रवास चालूच आहे की, नात्याचा, आयुष्याचा. आणि त्या सगळ्या गोष्टी माझ्या डोळ्यासमोर येत होत्या. सगळं पटत होतं, आवडत होतं, उलगडत होतं आणि घट्ट होत होतं. काय घट्ट होत होतं? आपलं नातं. किती छान बोलता हो तुम्ही. तुमच्यामुळे, फक्त तुमच्यामुळे मला हा आनंद कळला. वेगळा आणि खूप सुंदर आनंद. हो ना? स्वानंदी मॅडम, अजून एक? तुम्ही मला ओरडता तेलकट आणि तुपकट खाण्यावर, आणि तुम्ही रस्त्यावरची पाणीपुरी खाता, ती पण अजून एक? काही गोष्टी आनंदासाठी करायच्या असतात. घ्या, तुम्ही पण ट्राय. नाही नाही नाही, वेळ लागले तुम्हाला. बरे आहात ना तुम्ही? हे असले विक्षिप्त सवयी नाहीत मला. ओके. असू द्या, तुमच्या विक्षिप्त सवयींबद्दल नकोच बोलूया आपण. त्याच्याचमुळे मला सॅनिटायझर घेऊन फिरायची सवय लागली. मगाशी तुम्ही मला पर्स मधनं सॅनिटायझर काढून दिलं ना, खूप छान वाटलं मला. म्हणजे आपल्याला कशा एकमेकांच्या चांगल्या सवयी लागल्यात, बघितलं ना? त्या सहवासाने लागतातच. आता तुम्हाला नाही का माझ्यामुळे एक्सरसाइज करायची सवय लागली, तशी मला तुमचं सॅनिटायझर घेऊन फिरायची सवय लागलेली आहे. करेक्ट, याला म्हणतात केमिस्ट्री. मला खात्री आहे त्या टांगा ओढणाऱ्या घोड्याला सुद्धा हे नक्की जाणवलं असेल. हाय, की आपण असे एकरूप चालू, एकरूप. आणि त्यात तुमची ही अशी खळखळून हसण्याची सवय. खरं सांगू का, मन असं खुश होऊन जात. चला या निमित्ताने एक पाणीपुरी ट्राय करा. नको नको नको,
फक्त पाणी पिऊन बघा. आहा, पिऊन तर बघा. हा ठीक आहे ठीक आहे. ओ दादा, तर हे द्या, पाणी द्या. फक्त पुरी नको, फक्त पाणी द्या. पाच काय घेताय तुम्ही, घ्या ना, पिऊन बघा. बाप रे, वर 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 बघा. तुम्ही पुरी करून पिताना कसले गोड दिसताय. बापरे स्वानंदी, आज तुम्ही भलत्याच मूड मध्ये आहात. मी खूप छान मूड मध्ये, मी खूप खुश आहे आज. तुम्हाला असं सगळं जग विसरून अशा छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद घेताना बघितलं ना, की मला असं धडधड करायला लागतात. मग बघा बरं, एक पाणीपुरी द्या बरं. हे बघा. तुम्हाला बघून मला नाटकातलं आणखी एक वाक्य आठवलं. हॅपी वाईफ हॅपी लाईफ. तुम्ही अशा लवकर उठता, मंत्र पुटपुटता, असं घरात ना एक प्रकारची वेगळी ऊर्जा भरून राहते आणि मग अख्खा दिवस त्याच्यात निघून जातो. काहीच टेन्शन नाही, स्ट्रेस नाही, सगळीकडे फक्त आनंद आहे असं वाटतं ना. आणि तो आनंद वाढतच राहणार आहे. मी रोज सकाळी देवाला आधी थँक्यू म्हणतो, कारण आता मला ना खरंच कसलीच काळजी उरली नाहीये. तुमच्यासारखी बायको आहे, सुखवस्तू आहे, जगण्याला एक पर्पज आहे.